20 जानेवारी 2025 संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेकडे लागून राहिलं होतं, कारण या दिवशी अमेरिकेत होणार होता अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी। या शपथविधी सोहळ्याला जगातले अनेक ताकदवर नेते, उद्योगपती, त्याचबरोबर कलाकार उपस्थित होते। पण या सगळ्या सोहळ्याच्या मध्यभागी एक भारतीय वंशाची स्त्री सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। ती त्या सोहळ्याच्या मध्यभागी होती। तिच्याकडे भारतीयांचंही विशेष लक्ष होतं। त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उषा व्हॅन्स। उषा व्हॅन्स या अमेरिकेचे नवे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांच्या पत्नी आहेत। त्या भारतीय वंशाच्या आहेत हे तर ओघानं आलंच, पण आता इथून पुढची 4 वर्ष त्या अमेरिकेच्या सेकंड लेडी असणार आहेत। सेकंड लेडी म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या पत्नी, अर्थात अमेरिकेच्या सर्वात शक्तिमान स्त्रियांच्या मध्ये मेलानिया ट्रम्प यांच्यानंतर दुसरा नंबर आता उषा व्हॅन्स यांचा असणार आहे। आज पाहूया उषा व्हॅन्स यांच्याबद्दल। अमेरिकेच्या सॅन डियागो या कॅलिफोर्निया राज्यातल्या शहरात 6 जानेवारी 1986 या दिवशी उषाचा जन्म झाला। तिच्या वडिलांचं नाव आहे राधाकृष्ण चिलुकुरी, तर तिच्या आईचं नाव आहे लक्ष्मी चिलुकुरी। राधाकृष्ण चिलुकुरी 1980च्या दशकात भारतातल्या IIT मद्रास मधून इंजिनियर झाले आणि त्यांनी अमेरिकेमध्ये एरोस्पेस इंजिनियर म्हणून नोकरी केली। तिथून पुढच्या काळात ते सॅन डियागो युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसर म्हणून रुजू झाले। तेलुगू परिवारात जन्म झाला असला तरी उषा जन्मानं पूर्णपणे अमेरिकन आहे। तिने इतिहास या विषयात येल विद्यापीठातून पदवी घेतली। त्याच विषयात तिने मास्टर्स देखील कंप्लीट केलं। त्यानंतर येल विद्यापीठामधूनच तिने ज्युरिस डॉक्टर ही कायद्याची पदवी घेतली। या कायद्याच्या पदवीचं शिक्षण घेत असतानाच तिची ओळख झाली तिच्याच वर्गात शिकणाऱ्या JD व्हॅन्स यांच्याबरोबर। JD व्हॅन्स आणि उषा दोघेही लवकरच एकमेकाच्या प्रेमात पडले आणि 2014 साली या दोघांचं लग्न झालं। त्यांना ओळखणारे सगळे सांगतात की JD व्हॅन्स आणि उषा हे एकमेकांच्या पेक्षा अत्यंत भिन्न स्वभावाचे, अगदी वेगळे असे 2 लोक होते, पण तरी देखील त्या दोघं एकत्र आले। त्यांच्या दोघांचं लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं झालं। म्हणजे त्यांच्या लग्नात ख्रिश्चन पादरीही होता आणि हिंदू पंडितही होता। आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उषानं अमेरिकेतल्या अत्यंत नावाजलेल्या लोकांच्या बरोबर काम केलं। तिनं अमेरिकेचे चीफ जस्टिस राहिलेल्या जॉन रॉबर्ट्स यांच्याबरोबर काम केलं, अमूल थापर यांच्याबरोबर देखील काम केलं। त्याचबरोबर तिनं मुंगेर टोल्स अँड ऑल्सन नावाच्या कंपनीत देखील नोकरी केली। आपलं घर आणि आपलं काम अशा दोन्ही जबाबदाऱ्या उषानं अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या। उषाच्या नवऱ्याला म्हणजे JD व्हॅन्स यांना पहिल्यापासूनच राजकारणात इंटरेस्ट होता आणि पूर्णवेळ राजकारण हे अत्यंत अवघड काम असतं हे तुम्ही सर्वजण जाणता, पण तरी देखील उषानं अत्यंत जबाबदारीनं आपल्या नवऱ्याला राजकारण करायची संधी दिली, त्याची पाठराखण केली। JD व्हॅन्स हे फक्त वयाच्या 40व्या वर्षी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष झालेले आहेत। ही अत्यंत मोठी आणि अवघड कामगिरी आहे। इतक्या कमी वयात अमेरिकेसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या राष्ट्राचं उपराष्ट्राध्यक्षपद मिळवणं ही काही साधी कामगिरी नाही आणि ती त्यांनी करून दाखवली आहे उषासारखी सोबती असल्यामुळेच। मागच्या वर्षी म्हणजे जुलै 2024 मध्ये JD व्हॅन्स यांची अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निवड झाली। त्यावेळी उषा यांनी आपली नोकरी सोडली आणि पूर्णपणे त्या निवडणुकीच्या कामात गुंतून गेल्या। पुढच्या 6 महिन्याच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये त्यांनी संपूर्णपणे निवडणुकीची जबाबदारी घेतली आणि नोव्हेंबर 2024 मध्ये लागलेल्या निकालात JD व्हॅन्स यांचा विजय झाला। उषा व्हॅन्स यांना 3 मुलं आहेत, इवान, विवेक आणि मिराबेल। मुलांच्या नावावरून देखील तुमच्या लक्षात येईल की उषा यांनी आपली मुलं अजून देखील घट्ट ठेवलेली आहेत। मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे उषा या जन्मानं पूर्णतः अमेरिकन आहेत, पण तरी देखील त्या अजूनही हिंदू आहेत। म्हणजे त्या एक प्रॅक्टिसिंग हिंदू आहेत आणि अशा प्रकारे प्रॅक्टिसिंग हिंदू असलेल्या त्या अमेरिकेच्या पहिल्या सेकंड लेडी आहेत। त्यांचं यश ओढून घ्यायचा हा प्रयत्न नाही आहे। मी पहिला देखील म्हटलं की त्या जन्मानं हिंदू आहेत आणि त्यांचं सर्व आयुष्य त्यांनी अमेरिकेतच व्यतीत केलंय, पण तरी देखील भारतातल्या एका सामान्य व्यक्तीनं अमेरिकेत जाऊन तिथं राहून तिथल्या देशातल्या संस्कृती आत्मसात करून इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचणं ही कुठल्याही भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। पुढच्या काळात उषा यांच्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारतील
भारताला या नात्याचा नक्कीच काहीतरी फायदा होईल असं मला वाटतं. तुम्हाला उषा यांच्या या झेपेविषयी, त्यांच्या अमेरिकेच्या सेकंड लेडी या पदापर्यंत पोहोचण्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. उषा आणि JD व्हॅन्स या दोघांनाही तमाम भारतीयांच्यातर्फे त्यांच्या पुढच्या 4 वर्षाच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी बाणा.